त्यांनी परवानगीसाठी काय अर्ज केलाय का आणि त्यांना काय दिले का, तसं काय बोलणं झालं पोलीस? अहो मला एक सांगा, परवानगीसाठी अर्ज जरंग्याला नुसतं इथं घेऊन चालेल का? प्रत्येक पोलीस स्थानकातून जिथून जिथून जरंग्या जाणार तिथून अर्ज द्यावा लागेल आणि परवानगी घ्यावं लागेल. हे तर आझाद मैदान शेवटचं आहे. कुठेच मला असं माहिती आहे की कोणत्याच पोलीस स्थानकातून आतापर्यंत जरंग्याला जे आहे रितसर जरंग्याने प्रोसिजर फॉलो केलंय आणि रितसर जरंग्याला कुठेच आतापर्यंत परवानगी मिळाल्याचं दृष्टिक्षेपात आलेलं नाही. कुठेही ऐकव्यात नाही, माध्यमांमध्ये नाही. त्याच्यामुळं कुणी जर असं समजत असेल मी भागवून घेतो, मी दाखवून देतो, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही रे, लक्षात ठेवायचं. जरांगे पाटलांची आता एक प्रतिक्रिया आली आहे. ते असं म्हणतात तुमच्याबद्दल खास प्रतिक्रिया देताना राजकीय नेत्यांचे बूट काढणे बंद करा, अशा पद्धतीची प्रतिक्रिया. अरे आम्ही तर कष्टाचं खातो, जब थेंब थेंब गळतं, रात्रभर अभ्यास करतो, कोर्टात जातो, कमाई करतो. त्या रेतीच्या जे काय म्हणतात कंटे काय असते ते रेत्या नेतात ते ट्रका टिप्परची मोजणी आणि त्याच्यातल्या रेतीची मोजणी जर करायला लागलो ना, अरे माझ्या नादी लागू नको रे, तुला सांगू लागलो तुझ्याच भाषेमध्ये, गुराख्याच्या भाषेमध्ये. अहो हे लबाड आहे. तुम्हाला सांगतो हे दोन तोंडी आहे. तुम्हाला सांगतो, मला त्या नावानं त्याला सांगायचं नाही. हा दिशाभूल करतो. हा तुम्हाला सांगतो यांनी कशा प्रकारे पोलिसांवर हल्ला केला होता हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलंय. याचा इतिहास गवाह आहे आणि त्याच्यामुळं असा इतिहास गवाह असलेल्या माणसाला आणि हायकोर्टाने अगोदरच गुणरत्न सदावर्ते विरुद्ध जी केस होती राज्य शासन, हिची केस नंबर सुद्धा आम्ही टाकलेला आहे. त्या केसमध्ये काय ऑब्झर्वेशन आहेत कोर्टाचे ते सुद्धा आम्ही टाकलेले आहेत. आणि त्याच्यामुळं जरंगेच्या ह्या लबाड गोष्टी, मला म्हणायचं आहे की मराठा समाजातील युवकांनी लक्षात ठेवावं, हे काय शिकलेलं नाही, याला काही नोकरीची गरज नाही. हे आमच्या मराठा भावांच्या लेकरांना यांनी की नाही चुकीच्या मार्गाने नेऊन त्याचे आयुष्य कायदेशीर खराब करण्याची भानगड जरंगे करत आहे. त्याच्यामुळे मराठा भावांनो याच्यावर विश्वास ठेवू नका, असं देखील मी जाहीर आवाहन करतो.